जर घरामध्ये सतत अशांती जाणवत असेल, घरामध्ये सतत वाद विवाद भांडणे जर करता होत असतील, तर हा तुमच्या घरातील जो जुनाट वास्तुदोष असतात हे कशामुळे उत्पन्न होतात, तर आपल्याकडून कुलधर्म, कुलाचार, देवाची पूजा नित्यनेमिक न होणे या संदर्भात सगळ्याही गोष्टी चुकल्यामुळे होत असतात. श्राद्ध पक्ष जर आपल्याकडून चुकत असतील तरी सुद्धा घरामध्ये अनाकलनीय दोष उत्पन्न झालेले असतात. त्यामधून भांडण, तंटा, एकमेकाशी न पटणे अशा गोष्टी होत असतात. तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही काय करू शकता, तर रोज संध्याकाळी रामरक्षा म्हणू शकता, हनुमान चालीसा म्हणू शकता. त्याच पद्धतीनं रोज संध्याकाळी तुम्ही धूप घालू शकता. त्या धूप मध्ये भीमसेन कापूर, लिंब, धूप, ऊद ह्या सर्वही गोष्टी घालू शकता, अत्तर घालू शकता. मित्रांनो, त्यामध्ये तुम्ही हे सर्वसाधारणपणे 28 दिवस केल्यानंतर तुम्हाला 29व्या दिवसापासून घरामध्ये एक पॉझिटिव्ह फरक दिसायला सुरू होईल. नमस्कार, मी तेजस प्रियाप्रसाद जोशी, रिप्रेझेंट करतो श्रीविद्या वास्तूला. अशा कोणत्याही माहिती करता फॉलो करा श्रीविद्या वास्तूला, लाईक करा, हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा व या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या गोष्टीवरती माहिती हवी आहे ते कमेंट सुद्धा नक्की करा. धन्यवाद.